आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या लाडक्या राजांचा वाढदिवस. म्हटलं आज सारखा शुभ मुहूर्त नाही दुसरा, म्हणून आजपासून सुरू करत आहे एक नवीन प्रवास. तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन इथे सांगणारे खूप साऱ्या मजेशीर गोष्टी. अरे हो, पण मी कोण? मी आहे प्रेरणा. लोक मला भटक भवानी म्हणतात. आता तुम्हीच ठरवा बरोबर की चूक. तर आज मी घेऊन चालली तुम्हाला रायगडावर. सगळ्यात आधी ना आम्ही गेलो पाचाडला राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायला. तिथे ना आम्हाला ही चिमुकली जिजा भेटली. किती गोड आहे ना. ताक विकत होती आजी सोबत. मग काय घेतलं तिच्याकडून ताक आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोहोचलो रायगडाच्या पायथ्याला. टोपी घेतली, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना. चढताना ना दोन खूप छान गोष्टी घडल्या. एक म्हणजे या चिमुकल्याची गर्जना, दुसरा म्हणजे या छोट्याचा पवाडा. रायगडावर पोचायच्या आधीच त्यांनी सगळं सांगून दिलं. या सगळ्या चिमुकल्यांमध्ये ना मला राजेश दिसत होते. मग काय जातो जातो खूप सारं लिंबू पाणी, ताक, फ्रूट सगळं खाल्लं आणि पोहोचलो रायगडावर. माहितीये का, माझ्या आई बाबा दोघही 50च्या वरचे, पण आमच्यापेक्षा जास्त जोश तर त्यांनाच होतं चढायचं. आमच्या आधी तेच चढले. राजांच्या रायगडावर तर कितीही वेळ घालवा कमीच वाटतो. सगळ्या राण्यांचे महल बघितले, राजांचा राजवाडा बघितला, गुप्त खोली बघितली, बाजार बघितला आणि शेवटी पोहोचलो ते जगदीश्वराचे दर्शन घ्यायला. आणि त्याच पुढे होती माझ्या राजाची समाधी. बघून डोळे पाणावले आणि डोकं नतमस्तक झालं. काय थोर पुरुष लाभलेत आपल्या महाराष्ट्राला. स्वतःला शिवकन्या तर नाही म्हणणार, कारण तेवढी आपली लायकी, पण भाग्य माझं की मला रायगडाचं दर्शन झालं. जय भवानी, जय शिवाजी. चला भेटू उद्या.